नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण आपलं इतिहासाचं 7वं प्रकरण विज्ञान व तंत्रज्ञान या संदर्भामध्ये माहिती पाहतोय। मागच्या तासिकेला आपण पाहिलं की पोखरण या ठिकाणी भारताने 1974 मध्ये पहिली अणु चाचणी केली आणि या अणु चाचणीनंतर अमेरिकेने भारताच्या सोबत ज्या म्हणून क्षेत्रामध्ये अमेरिका सहकार्य करीत होती त्या क्षेत्राचा विकास साधण्यामध्ये त्या क्षेत्रातलं सहकार्य न करण्याचा अमेरिकेने निर्णय घेतला, जाहीर केलं। मग त्याच वेळी जेव्हा पोखरण या ठिकाणी पहिली अणु चाचणी झाली आमची यशस्वीरित्या, त्यावेळी क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम असेल किंवा अवकाश संशोधन कार्यक्रम असेल किंवा विविध प्रकारची अत्याधुनिक शस्त्रास्त्र निर्मितीचा कार्यक्रम असेल, या कार्यक्रमात अमेरिका जी काही मदत करीत होती ती मदत अचानक अमेरिकेने थांबवली आणि तेव्हा आमच्या भारताच्या DRDO या संस्थेची जबाबदारी खूप मोठ्या प्रमाणात आणि अचानकपणे वाढली। DRDO ही संस्था कशासाठी स्थापन करण्यात आली होती, कधी स्थापन करण्यात आली होती ते आपण बघूया आणि याच्यावरती 2 गुणांसाठी प्रश्न विचारला जातो। ज्या DRDO ची जबाबदारी वाढली असं मी म्हणाले ना 1974च्या यशस्वी अणु चाचणीनंतर, त्या DRDO ची स्थापना कुणी केली, केव्हा केली, कशासाठी केली आणि त्या DRDOच्या मार्फत कशा पद्धतीनं क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम हा यशस्वीरित्या विकसित झाला ते आपल्याला बघायचंय। कारण आजचा मुद्दा आपण बघणार आहोत तो आहे क्षेपणास्त्र विकास आणि त्यात सगळ्यात मोठी महत्त्वाची भूमिका बजावणारी अशी संस्था म्हणजेच DRDO। पहा, तर DRDO या संस्थेची स्थापना झाली 1958 मध्ये। स्थापना कधी झाली? 1958 मध्ये। साधारणपणे कोणत्या विभागाच्या अंतर्गत ही संस्था येते, ह्या संस्थेचं कार्य चालतं, ही संस्था स्थापन केली गेली भारत सरकारच्या संरक्षण विभागामार्फत, भारत सरकारच्या संरक्षण विभागामार्फत, संरक्षण खात्यामार्फत या संस्थेची स्थापना केली गेली। आता DRDO हे शॉर्ट फॉर्म आहे, संक्षिप्त रूप आहे। याचं विस्तारित रूप काय? D फॉर डिफेन्स, डिफेन्स म्हणजे मराठीमध्ये संरक्षण, R म्हणजे रिसर्च संशोधन आणि D म्हणजे डेव्हलपमेंट विकास आणि O म्हणजे ऑर्गनायझेशन संस्था। आता ही जी DRDO ही संस्था होती, ही संरक्षणाच्या क्षेत्रामध्ये संशोधन करणार होती। संरक्षणाच्या क्षेत्रामध्ये संशोधन म्हणजे काय? आपल्या राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असणारी उपकरणं, साधनं, शस्त्रास्त्र यांच्यात संशोधन करणारी, सुरक्षेसाठी अत्याधुनिक आणि अत्यंत दर्जेदार अशी सुरक्षा सामुग्री कशी निर्माण करता येईल, साधनं कशी निर्माण करता येतील, उपकरणं कशी निर्माण करता येईल, त्या दृष्टिकोनातून संशोधन करणारी, त्याचा विकास करणारी अशी एक संस्था जिला DRDO असं संबोधलं जातं। मग या संस्थेचं उद्दिष्ट काय होतं? उपकरणं, कशी उपकरणं? घरगुती साहित्य नाही, दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारी उपकरणं नाही, तर देशाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून जी उपकरणं गरजेची होती, सहाय्यभूत ठरणार होती ती उपकरणं, साधनं, संरक्षणाच्या दृष्टिकोनातून साधनं आणि संरक्षणासाठी लागणारी सुसज्ज अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेली अशी प्रगत शस्त्रास्त्रे।
निर्माण करण्याचं उद्दिष्ट, त्यांचा विकास करण्याचं उद्दिष्ट कुणाचं होतं? DRDO या संस्थेचं होतं. 1958 पासून धीम्या गतीनं का असेना पण हे कार्य सुरू होतं, पण खरी गती आली आणि तशी गरज निर्माण झाली ती अमेरिकेने मदत नाकारल्यानंतर, मदत देणं बंद केल्यानंतर. आपणच संरक्षणाच्या क्षेत्रामध्ये स्वावलंबी बनण्याचा निर्णय, त्या दृष्टिकोनातून विकास साधण्याचा निर्णय या DRDOने घेतला आणि याच वेळी साधारणपणे 1983 मध्ये 1983 पासून डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी या DRDOची जी कमान सांभाळली त्याची संपूर्ण जबाबदारी घेतली. ते अध्यक्ष बनले आणि त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम हाती घेतला. म्हणूनच त्यांना मिसाईल मॅन असं म्हटलं जातं किंवा भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक असं संबोधलं जातं. आणि त्यांच्या कर्तृत्वामुळं, त्यांच्या कार्यामुळं, त्यांनी जे शिवधनुष्य पेललेलं होतं DRDOचं, त्याच्यामुळं अमेरिका असेल, सोव्हिएत युनियन असेल, फ्रान्स असेल, जर्मनी असेल, चीन असेल, अशा क्षेपणास्त्र, विकसित क्षेपणास्त्र ज्यांच्याकडे आहेत अशा राष्ट्राच्या रांगेत भारताला बसता येऊ लागलं. कुणामुळं? DRDOचं जे काही अध्यक्षपद, प्रमुख पद एक अत्यंत निष्ठावान जबाबदार व्यक्तीने स्वीकारलेलं होतं, ते म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी. त्यांच्यामुळं हे घडलं असं म्हणायला काही हरकत नाही. तर 1983 पासून डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली अनेक क्षेपणास्त्र विकसित करण्यात आले. आणि परत भारताने माग वळून पाहिलंच नाही. तर आपल्याला DRDOच्या संदर्भामध्ये जर टिपा लिहा हा प्रश्न विचारला गेला तर 2 गुणांसाठी आपल्याला अशा मुद्द्यांमध्ये त्याचं उत्तर लिहिता येतं. पुढे बघूया आपण या DRDOचा जो त्यांनी कार्यक्रम आखलेला होता त्याचा विकास कसा झाला. यात आणखी एक गोष्ट आपल्याला जोडावी लागेल. DRDOच्या संदर्भामध्ये माहिती सांगत असताना DRDOची प्रमुख जबाबदारी ज्यांनी पेललेली होती, ज्यांचं खूप मोठं योगदान या संस्थेच्या विकासात आहे, त्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन असं संबोधलं जातं किंवा भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक. भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक असं डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना संबोधलं जातं. त्यांचं DRDO या संस्थेतलं योगदान पाहून, त्या संस्थेतलं त्यांचं कार्य पाहून. तर पुढे जाऊया आपण या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमामध्ये कोणकोणती क्षेपणास्त्र विकसित केली गेली. मग पृथ्वी आहे, अग्नी आहे, आकाश नाग आहे आणि आजकाल अनेक या व्यतिरिक्त सुद्धा क्षेपणास्त्रांचा विकास केला गेलेला आहे. आपण आपल्या पुस्तकामध्ये जी क्षेपणास्त्र दिलेली आहेत त्याच्यावरती 2 गुणांसाठी प्रश्न विचारला जातो. त्याची माहिती घेऊया. तर 1988 मध्ये पहिल्यांदा बघूया आपण पृथ्वी या क्षेपणास्त्राच्या संदर्भामध्ये. 1988 मध्ये पृथ्वी या क्षेपणास्त्राचा विकास केला गेला, निर्मिती केली गेली. या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमामध्ये IGMDP या कार्यक्रमाचा फार मोठा वाटा आहे. इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम
म्हणजेच क्षेपणास्त्र विकासाच्या कामामध्ये मार्गदर्शन करणारी मार्गदर्शन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली ही एक संस्था होती आणि हिच्या मार्फत अर्थात या संस्थेला मार्गदर्शन कोणाचं लाभलेलं होतं? डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं. आणि या संस्थेच्या मार्फत भारतातला क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम पुढं चाललेला होता, विकास पाहू लागलेला होता. आणि त्याचाच एक भाग म्हणून, त्याचाच एक पुरावा म्हणजे 1988 मध्ये याच संस्थेच्या याच कार्यक्रमाच्या अंतर्गत 1988 मध्ये पृथ्वी या क्षेपणास्त्राची भारताने यशस्वीरित्या निर्मिती केली. तर पृथ्वी 1, पृथ्वी 2 आणि पृथ्वी 3 अशी क्षेपणास्त्र निर्माण केली गेली वेगवेगळ्या हेतूने. मग पृथ्वी 1 जे आहे हे क्षेपणास्त्र पायदळाला देण्यात आलं. जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र हे पायदळाला अर्पण करण्यात आलं. पृथ्वी 2 हे क्षेपणास्त्र वायुदलाकडे देण्यात आलं. कारण हे जमिनीवरून अवकाशात मारा करणार. पृथ्वी 3 हे नौदलाकडे देण्यात आलं. आणि याच्या जर क्षमतांचा विचार केला आपण, पृथ्वी 1 असेल, पृथ्वी 2 असेल किंवा पृथ्वी 3 असेल, या क्षेपणास्त्राचं वैशिष्ट्य असं, ही साधारणपणे 500 ते 1000 किलो विस्फोटक, आण्विक विस्फोटक वाहून नेण्याची क्षमता असणारे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, ज्या ठिकाणीच्या टार्गेटवरती मारा करायचा आहे त्या टार्गेट पर्यंत साधारणपणे 500 ते 1000 किलोची विस्फोटक वाहून नेण्याची क्षमता या पृथ्वी 1, 2, 3 मध्ये आहे. 500 ते 1000 किलोग्रॅमची आण्विक विस्फोटक वाहून नेण्याची क्षमता. तर किती किलोमीटर पर्यंत ही 500 ते 1000 किलोग्रॅमची आण्विक विस्फोटक हे पृथ्वी 1, 2, 3 ही क्षेपणास्त्र वाहून नेऊ शकतात? साधारणपणे 150 ते 300 किलोमीटर, 150 ते 300 किलोमीटर पर्यंत. हे झालं किलोग्रॅम मध्ये. किती किलोग्रॅम वाहून नेऊ शकतात? किती किलोग्रॅम आण्विक विस्फोटक ही पृथ्वी 1, 2, 3 ही क्षेपणास्त्र वाहून नेऊ शकतात? आणि किती लांब पर्यंत ही मारा करू शकतात यशस्वीरित्या? किती लांबच्या टार्गेट वरती ते यशस्वीरित्या अचूक पद्धतीने मारा करू शकतात? तर ते 150 ते 300 किलोमीटर एवढा पल्ला आहे, म्हणजे एवढं मारक क्षमता आहे. आणि न्यूक्लिअर बॅलिस्टिक मिसाईलच्या द्वारे या पृथ्वी 1, 2, 3 या क्षेपणास्त्राचं काम चालतं. न्यूक्लिअर बॅलिस्टिक मिसाईल द्वारे कार्य चालतं. म्हणजे पृथ्वी या क्षेपणास्त्राविषयी जर आपल्याला 2 गुणांसाठी प्रश्न विचारला तर या पद्धतीनं 5 ते 6 मुद्द्यांमध्ये आपल्याला त्याच्याविषयी माहिती लिहिता यावी. ठीक आहे. याच्या नंतरचं क्षेपणास्त्र आहे अग्नी. त्याच्यावर सुद्धा 2 गुणांसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा, जसं पृथ्वी या क्षेपणास्त्राची निर्मिती 1988 मध्ये करण्यात आली असं आपण म्हणालो, तसं अग्नी या क्षेपणास्त्राची निर्मिती 1989 मध्ये करण्यात आली. निर्मिती कधीची आहे? 1989 मध्ये करण्यात आली. याच IGMDP या कार्यक्रमाच्या अंतर्गत DRDOच्या
प्रयत्नातून माध्यमातून या अग्नी या क्षेपणास्त्राची पण निर्मिती केली गेली. आता जसं आपण म्हणालो की पृथ्वी या क्षेपणास्त्राची आण्विक विस्फोटकं वाहून नेण्याची क्षमता आपण किती सांगितली? 500 ते 1000. याची पण 500 ते 1000 किलो आण्विक विस्फोटकं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्याची क्षमता होती. 500 ते 1000 किलोग्रॅमची आण्विक विस्फोटके वाहून नेण्याची क्षमता. मग बदल काय आहे? बदल हा आहे, पृथ्वी या क्षेपणास्त्राकडं 150 ते 300 किलोमीटर पर्यंत मारक क्षमता आहे, तर अग्नी या क्षेपणास्त्राची मारक क्षमता, तिचा पल्ला कुठपर्यंत, किती लांब पर्यंत आण्विक विस्फोटकांचा हल्ला करता येतो? तो 700 किलोमीटर पर्यंत. पहा पल्ला किती मोठा आहे. याची मारक क्षमता किती किलोमीटर आहे? 700 किलोमीटर पर्यंत आहे. ही गोष्ट वेगळी आहे पृथ्वी या क्षेपणास्त्रापेक्षा अग्नी या क्षेपणास्त्रामध्ये. आणि याचं वैशिष्ट्य आहे, अग्नी हे क्षेपणास्त्र कशासाठी निर्माण केलं गेलं? आपले जे सख्खे शेजारी आहेत चीन आणि पाकिस्तान, ज्यांच्याशी आपले संबंध कधी असे कधी तसे असतात, फार तर चांगले नसतात, सतत त्यांच्या आक्रमणाची आपल्याला भीती वाटते, आणि असे अगदी सख्खे शेजारी असणारे देश नेहमीच आपल्या देशामध्ये गडबड गोंधळ करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यामुळं त्यांना आमच्या क्षेपणास्त्र विकासाची झलक दाखवण्यासाठी म्हणून आम्ही क्षेपणास्त्र विकासाच्या कार्यक्रमामध्ये किती पुढं विकास पावलेला आहे ते दाखवण्यासाठी म्हणून, त्याचं प्रदर्शन करण्यासाठी म्हणून आम्हाला गरज होती अशा प्रकारच्या लांब पर्यंत आण्विक विस्फोटकांचा मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची निर्मिती करण्याची. आणि त्यानुसार आम्ही अग्नी 1, अग्नी 2 आणि अग्नी 3 अशा प्रकारच्या क्षेपणास्त्राची निर्मिती केली. अग्नी 1, अग्नी 2 आणि अग्नी 3. कशासाठी? चीन आणि पाकिस्तानला आमच्या क्षेपणास्त्र सामर्थ्याची कल्पना यावी या दृष्टिकोनातून. उद्दिष्ट हे चीन आणि पाकिस्तानला भारताच्या क्षेपणास्त्र विकासाच्या सामर्थ्याची कल्पना यावी म्हणून. पुढे आहे, याच्यावरती सुद्धा 2 गुणांसाठी टिपाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचं क्षेपणास्त्र आहे आकाश आणि नाग. पहा नावाप्रमाणेच आकाश हे जमिनीवरून आकाशात मारा करणार असं क्षेपणास्त्र आहे. साहजिकच आकाशात जे युद्ध लढलं जातं त्या कामी आकाश या क्षेपणास्त्राचा उपयोग होतो. त्या दृष्टिकोनातून तो हेतू समोर ठेवून निर्माण केलं गेलेलं आकाश व नाग एकत्रच माहिती दिलेली आहे. आपण हे एकत्रच पाहूया. जसं पृथ्वी 1988 मध्ये निर्माण केलं गेलं, अग्नी 1989 मध्ये, तसं आकाश आणि नाग या क्षेपणास्त्रांचा जन्म आहे, यांची निर्मिती आहे 1990 मध्ये निर्मिती केली गेली. आकाश कशासाठी? जमिनीवरून आकाशात मारा करण्यासाठी. साधारणपणे
आकाश या क्षेपणास्त्राची मारक क्षमता किती आहे? आकाशात मारायचंय ते काही 400-500 किलोमीटर नसणार आहे, 30 किलोमीटर. याची मारक क्षमता किती आहे? तीस किलोमीटर अशी याची मारक क्षमता आहे. आणि या क्षेपणास्त्राची किती किलोग्रॅम विस्फोटक वाहून नेण्याची क्षमता आहे? 720 किलोग्रॅम विस्फोटक हे आकाशामध्ये 30 किलोमीटर पर्यंत वाहून नेऊ शकतं. 720 किलो. एवढ्या वजनाची आण्विक विस्फोटक वाहून नेण्याची क्षमता कोणाची आहे? आकाश या क्षेपणास्त्राची आहे. म्हणजे बघा 30 किलोमीटर आकाशात आणि 720 किलोग्रॅम पर्यंतची आण्विक विस्फोटक हे क्षेपणास्त्र आकाशामध्ये वाहून नेऊ शकतं. त्याच्यानंतर नाग आहे. याला अँटी टँक मिसाईल असं संबोधलं जातं. याची पण निर्मिती कधी केली गेली? 1990 मध्ये. याला काय म्हटलं जातं? अँटी टँक मिसाईल. असं का म्हटलं जातं? तर शत्रूचे रणगाडे निकामी करणं, नष्ट करणं या उद्देशाने याची निर्मिती केली गेलेली आहे. नाग हे जे क्षेपणास्त्र आहे ते शत्रूचे रणगाडे निकामी करण्याच्या उद्देशाने निर्माण केले गेले, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? अँटी टँक. टँक म्हणजे रणगाडे, शत्रूचे रणगाडे नष्ट करणं. आणि हे कोणत्या तंत्रावर काम करतं? फायर अँड फॉरगेट. फक्त फायर करायचं आणि विसरून जायचं की शत्रूचं टँक रणगाडा मैदानात होता की नाही हे शत्रूनी विसरायचं आणि आपण विसरायचं. इतक्या अचूक पद्धतीनं धुव्वा उडवणारं रणगाड्यांचा असं नाग नावाचं हे क्षेपणास्त्र आहे. म्हणजे अशा पद्धतीने क्षेपणास्त्र विकासाच्या कार्यक्रमात जी आमची सुरुवात झाली तिचा विकास हळूहळू कुठपर्यंत झालेला आहे आणि आपण त्या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी बनलो, ही सगळी स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्र आहेत. म्हणजे एक वेळ आम्ही दुसऱ्यांची मदत घेत होतो 1974 पर्यंत, पण त्यानंतर मात्र मिसाईल मॅन आणि त्यांच्या टीमच्या द्वारे या DRDOच्या माध्यमातून IGMDP या कार्यक्रमाच्या अंतर्गत आम्ही त्या क्षेत्रामध्ये किती स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी झालो हे आपल्याला दिसून येतं. त्यानंतर बघूया आपण क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाच्या सोबतच अवकाश संशोधन कार्यक्रम सुद्धा आपण हाती घेतलेला होता. कारण त्याही अवकाश संशोधनाच्या क्षेत्रातही जी काही मदत अमेरिका देत होता ती मदत त्यांनी तात्काळ बंद केली 1974च्या पोखरणच्या आण्विक चाचणीनंतर. आणि त्यानंतर आम्ही आमचं स्वावलंबी स्वयंपूर्ण बनण्याचा प्रयत्न केला. थुंबा या ठिकाणी, केरळमधलं थुंबा नावाचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी एक प्राथमिक सोयी असणारं अत्यंत साध्या पद्धतीचं असं एक अवकाश संशोधन केंद्र आम्ही स्थापन केलं. तळ म्हणा त्याला. आणि त्या ठिकाणाहून पहिल्यांदा 1961 मध्ये विदेशी बनावटीचा एक अग्निबाण आम्ही अवकाशामध्ये पाठवला. अग्निबाणाचं प्रक्षेपण केलं. केरळमधील थुंबा या ठिकाणाहून समुद्र किनाऱ्याला असलेलं अगदी काही 100-200 कोळ्यांची वस्ती असणारं असं हे ठिकाण, त्या ठिकाणाहून आम्ही 1961 मध्ये अग्निबाणाचं प्रक्षेपण केलं, जो अग्निबाण विदेशी बनावटीचा होता. आणि त्यानंतर 1969 मध्ये 7-8 वर्षातच आम्ही आमचा स्वतःचा स्वदेशी बनावटीचा अग्निबाण तयार केला, ज्याचं नाव रोहिणी 75. 1969 मध्ये रोहिणी 75 हा स्वदेशी बनावटीचा अग्निबाण
त्याचं आम्ही अवकाशात प्रक्षेपण केलं. 69 मध्येच आपण ठरवलेलं होतं की 1975 मध्ये आम्ही उपग्रहाचं प्रक्षेपण करूया यशस्वीरित्या. आणि 1975 मध्ये आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाचं आम्ही यशस्वीरित्या प्रक्षेपण केलं. पण या कामी आम्ही आणखी स्वावलंबी नव्हतो. या कामी आम्ही मदत घेतली. हा उपग्रह भारतीय आहे, पण आम्ही मदत घेतली याचं प्रक्षेपण करण्यासाठी ती सोव्हिएत युनियनची. सोव्हिएत युनियनच्या मदतीनं. कारण अमेरिकेने आता मदत देणं बंद केलेलं होतं. त्या कामी आम्ही मदत घेतलेली आहे सोव्हिएत युनियन. याच वेळी 1969 मध्येच 15 ऑगस्ट 1969 15 ऑगस्ट 1969 मध्ये भारतामध्ये इस्रो या संस्थेची स्थापना केली गेली. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. अवकाश संशोधन कार्यक्रम हाती घेतलेला आहे ना. अवकाश संशोधन करण्यासाठी एखादी संस्था हवी होती ना. त्या दृष्टिकोनातून 15 ऑगस्ट 1969 मध्ये कर्नाटकातल्या बंगळूर या ठिकाणी, बेंगलोर ज्याला आपण म्हणतो, इस्रो या संस्थेची स्थापना केली गेली. अवकाश संशोधन या कामामध्ये जास्तीत जास्त विकास करण्याच्या दृष्टिकोनातून संस्थेची स्थापना केली. पण अग्निबाण उपग्रह आपल्याला अवकाशात पाठवायचे असतील तर त्याच्यासाठी एखादा अवकाश तळ स्थापन करणं आवश्यक होतं. म्हणून इस्रोच्या अंतर्गत आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा या ठिकाणी एक अवकाश तळ निर्माण केला गेला आणि कार्यान्वित सुद्धा केला गेला. कुठं? आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा. आणि आपण बघतोय आजही आपले अनेक उपग्रह हे या श्रीहरिकोट्याहून आपण अवकाशामध्ये प्रक्षेपित करीत असतो. श्रीहरिकोटा या ठिकाणी अवकाश तळ स्थापन केला गेला. आणि जे आम्ही हा अग्निबाण अवकाशामध्ये सोडला त्यानंतर 1975 मध्ये आर्यभट्ट हा पहिला उपग्रह जो आम्ही यशस्वीरित्या अवकाशामध्ये प्रक्षेपित करू शकलो. त्याच्यामुळं बऱ्याच गोष्टी आम्हाला कळल्या. एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झाला की आमचे वैज्ञानिक उपग्रह तयार करू शकतात. त्याचं तंत्रज्ञान त्यांना अवगत झालेलं आहे. ते आपल्याच देशातले इतर तंत्रज्ञ निर्माण करू शकतात, त्यांना मार्गदर्शन करू शकतात. दुसरी गोष्ट, अवकाशातल्या उपग्रहाकडून भूकेंद्राकडं म्हणजे अवकाश तळ ज्या ठिकाणी आहे त्याकडं संदेश पोहोचवू शकतो आणि भूकेंद्राकडून अवकाश तळावरून उपग्रहापर्यंत सुद्धा आम्ही संदेश पोहोचवू शकतो. म्हणजे संदेशाची देवाणघेवाण आम्ही यशस्वीरित्या करू शकतो. उपग्रहांची संरचना करू शकतो, अग्निबाणांची संरचना करू शकतो आणि आम्ही या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त विकास साधू शकतो. हा आत्मविश्वास वैज्ञानिकांच्या आणि देशाच्या मनामध्ये निर्माण व्हायला मदत झाली. आणि आज आपण बघतो की ज्या अनेकानेक क्षेत्रामध्ये भारताचा उच्च प्रतीचा विकास झालेला आहे ते एक क्षेत्र म्हणजे अवकाश संशोधनाचं क्षेत्र आहे. अगदी सगळं जग या क्षेत्रातल्या भारताच्या विकासाकडं अगदी कौतुकानं आणि कुतूहलानं बघताना आपल्याला दिसून येतं.
पुढचा भाग आपण पुढच्या तासिकेला बघूया. ठीक आहे. हॅव अ नाईस डे.